समज एखादा स्टुडंट इथे आला तर ते तुम्ही त्याला पुढे कसं गाईड करता? ओके. व्हॉट इज द प्रोसेस? ओके, प्रोसेसमध्ये आपण काय करतो की पहिलं तर आम्ही त्या स्टुडंटकडून हे अंडरस्टँड करून घेतो की त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. बरोबर. है ना, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याची डिग्री कोणती आहे, सगळं आम्ही त्याला विचारून घेतो. त्याला खरंच 6-8 महिन्याचा किंवा जे काही आहे ड्युरेशन मध्ये त्याला मेहनत घ्यायची आहे का हे पहिलं चेक केलं जातं. कारण ऍट द एंड दिस इज अ 2-वे प्रोसेस की वी आर देअर टू सपोर्ट बट ऍट द एंड यू हॅव टू वर्क हार्ड. बरोबर. सो त्या केसमध्ये त्या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो. राईट. की ॲज पर एज्युकेशन बॅकग्राऊंड तुझ्यासाठी काय सुटेबल आहे. आता त्याच्यामध्ये काही प्रिफरन्सेस असतात मुलांचे की मला 3 मंथ्समध्येच पाहिजे, मला 6 मंथ्समध्ये पाहिजे. काही मुलं म्हणतात की 1 इयर माझ्या घरच्यांनी मला वेळ दिला आहे की मला अपग्रेड करायला वेळ आहे, 1 इयर नंतर मग तू जॉबचं बघू शकतोस. बरोबर. काही मुलं रिलॅक्स्ड असतात. तर प्रत्येकाचा आपला एक वेगवेगळा प्रिफरन्स असतो. तर ते सगळं अंडरस्टँड करून त्याला आम्ही ऑफर करतो की तुझ्यासाठी काय बेस्ट आहे. कारण ॲट द एंड आम्ही त्यांना जॉब कॉस्ट देतो, मुलांना शेड्यूल करतो. तर ते शेड्यूल करताना त्या डिग्रीसाठी तेवढे ओपनिंग्स हव्यात. बरोबर. मार्केटमध्ये जर तसं नसेल तर मग ते सगळं गणित बिघडेल. खरं. कारण ऑलरेडी डिग्रीसाठी खूप वर्ष मुलांनी दिलेलं आहेत. पुन्हा क्लासेसमध्ये वेळ जाऊ नये कोणाचाच, म्हणून ते 2दा क्रॉस व्हेरिफिकेशन होतं, एकदा काउन्सिलर कडून, एकदा सपोर्ट टीम कडून. बर. की खरंच तेच ऑफर केलं गेलंय का की ज्याच्यामध्ये ओपनिंग्स आहेत. बरोबर. आणि त्यानंतर मग त्या मुलाचा टेक्निकल सेशन्स अरेंज होतात, माझे सेशन अरेंज, म्हणजे मेन पार्ट तो आहे की इंटरेस्टही असला पाहिजे, डिग्री मॅच झाली पाहिजे, ओपनिंगही मिळायला पाहिजेत, आणि मगच ती सर्व्हिस स्टार्ट होते. इट्स नॉट जस्ट लाईक की वी आर सेलिंग समथिंग, असं होतच नाही.